कोकणात आता ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आमने सामने आले आहेत। राजापूर तालुक्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी थेट उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान दिलंय। राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावी मुंबई गोवा हायवे लगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे। दरम्यान या हॉस्पिटलची उभारणी होण्यासाठी सुरुवातीला लागणारा काही निधी उपलब्ध करून देत असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। त्यानंतर राजन साळवी यांनी उदय सामंत यांना थेट आव्हान दिलंय। उदय सामंत यांनी मतदारसंघात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावं, त्या ठिकाणी डॉक्टर्स नसणे, रुग्णांचे हाल होणे याबाबत लक्ष घालावं अशी टीका राजन साळवींनी पालकमंत्री म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेबाबत उदय सामंत यांना चिमटे काढले। राजापूर तालुक्यामध्ये चांगलं रुग्णालय उभं राहिल्यास त्याचा फायदा हा रुग्णांना होणारच आहे। त्याचं राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही, पण उगाच त्याचं श्रेय सामंत यांनी घेऊ नये असं देखील साळवी यांनी म्हटलंय। सध्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत 2004 साली पहिले आमदार झाले। त्याच काळामध्ये पालकमंत्री झाले। नंतर सतत ते 4 टर्म या ठिकाणी आमदार म्हणून आहेत आणि मधल्या काळामध्ये युतीच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेला ते तेव्हा ते होते कुठे म्हाडाचे ते होते, ते त्यात मंत्री नव्हते, परंतु त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो। म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने अनेकदा चावे त्यांच्या हातामध्ये राहिलेले आहेत। तरी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये काय अवस्था सांगा मला। त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे, शहरामध्ये आहे। आज तिथे डॉक्टरांचा वणवा आहे, टेक्निशियनचा वणवा त्या ठिकाणी आहे। आजच्या अडीला ग्रामीण भागात जाणाऱ्या रुग्णांना त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं असेल तर भूलतज्ञ नाही आहेत। अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत। माझं तर म्हणणं असं राहील की हॉस्पिटलची जागा आपण ताब्यामध्ये घेतलेली आहे। भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होईल, कार्यरत होईल। पण सध्या या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे हाल होतात आहेत, हेळसाळपणाचं होतोय, कमीत कमी त्यासाठी तरी आपण सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे आरोग्यमंत्री असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपण तर त्यात लक्ष घालावं। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामधली जी सध्याची दुरावस्था आहे, डॉक्टरचा जो वणवा आहे तो आपण सुधारावा अशी मी राजापूर लांजाच्या मतदारसंघामध्ये त्यांना नम्रपणे विनंती करत आहे। अशी अपेक्षा व्यक्त त्यांच्याकडे निश्चितपणे करतो।